असेल की ह्या मॅडमच्या हातात तुळशी सोडून दुसरं काय आहे, बरोबर आहे. ग्लास पाण्याचा का घेतला आता बघा. तर हे जे ग्लास आहे, जेव्हा लहान बाळ जन्माला येतो त्यावेळेस काय होतं, त्या बाळाचं शरीर पूर्ण निर्मळ म्हणजे कोणताही केमिकल नसलेला शरीर असतो. त्याच्यामध्ये पूर्ण पाणी जे असतं पूर्ण शुद्ध असतं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल नसतो, बरोबर. आता हे काय होतं, लहान लेकरू जेव्हा जन्माला येतं लगेच क्लायमेट चेंज होतं. क्लायमेट चेंज झाले की लगेच काय होतं, त्यांना सर्दी झालं, खोकला झालं, लगेच ताप झालं, असं काही पण होतं. मग आपण काय करतो, त्या बाळाला काय झालं की घाबरतो आणि लगेच हॉस्पिटलला घेऊन जातो. मग त्यावेळेस डॉक्टर काय करतात की त्याला सिरप देतात, त्याला इंजेक्शन देतात. मग त्याच्या पद्धतीनं त्या बाळाच्या शरीरामध्ये केमिकल जायला चालू झालं तेव्हापासून, बरोबर आहे. तर जन्मलेलं लेकरू तर पूर्ण निर्मळच आहे, पण त्याच्या शरीरामध्ये डॉक्टर काय करतात, आता इथं कोणी डॉक्टर असतील पण तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. तर काही महत्त्वाच्या